नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। 435 कर्णबधिर मुलांचा बिग इयर्सच्या मदतीने आवाजाच्या जगामध्ये प्रवेश। ज्येष्ठ काँग्रेसचे नेते डॉक्टर पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगली शहरावरती पसरली आहे शोककळा। सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण। केंद्रीय निबंधक डॉक्टर अब्बास यांनी नुकतीच दिली आहे प्रेरणा मल्टीस्टेट आणि साई आदर्श मल्टीस्टेट या शाखेस भेट। आणि पीपल हेल्पलाईनच्या वतीने दिल्ली गेट इथे सत्याग्रही स्वराज्य सैनिकांची नोंदणी। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरू। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिक द्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। 9 मार्च रोजी पुण्यामधील रिगल हॉल शेरटन ग्रँड इथे मूकबधिर मुलांवरती कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या मुलांसाठी ग्रॅज्युएटिंग सोहळा आयोजित करण्यात आला होता। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते 57 मुलांना ग्रॅज्युएशन प्रमाणपत्रांचे यावेळी वाटप करण्यात आले। जन्मतःच मूकबधिर असणाऱ्या मुलांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली जाते, ज्यानं कधीही आवाजाचा स्पर्श न झालेल्या मुलांना ऐकायला येऊ लागतं। यानं ते सहज अपंगत्वावरती मात करून एक स्वावलंबी जीवन जगू शकतात। बिग इयर्सच्या मदतीनं 12 वर्षांमध्ये सुमारे 435 मुलांना याचा लाभ घेता आलाय। अशाच मुलांसाठी बिग इयर्स ग्रॅज्युएटिंग सेरेमनी साजरा करण्यात येते। यशस्वीरित्या पार पडलेल्या शस्त्रक्रियेचा आनंद साजरा करता यावा आणि मुलांना एक प्रेमाची, काळजीची थाप देता यावी यासाठी बिग इयर्स हा अनोखा आणि भावनिक कार्यक्रम आयोजित करतात। शुक्रवारी 9 मार्चला हा सोहळा रिगल हॉल शेरटन ग्रँड इथे मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा करण्यात आलाय। नाटक आणि सिनेमा क्षेत्रामधील मोठं व्यक्तिमत्व विक्रम गोखले यांच्या हस्ते यावेळी मुलांना त्यांची ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली आहेत। यावेळी 57 मुलांना अभिनेता विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली आहेत। या प्रसंगी डॉक्टर नीलम वैद्य, इम्प्लांटिंग सर्जन प्रमुखतः उपस्थित होत्या। संबंध देशातलं हे पहिलं असं हॉस्पिटल आहे KN हॉस्पिटल पुणे, जिथे तळागाळातल्या मुलांच्या करता काम केलं जातं। हे फार महत्त्वाचं आहे, कारण या सर्जरीला जवळजवळ 15 ते 20 लाख रुपये किंवा 17-18 लाख रुपये खर्च येतो। ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक परदेशात जाऊन किंवा आणखीन कुठे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ही गोष्ट करून घेऊ शकतात, उपचार करून घेऊ शकतात। परंतु तळागाळातल्या म्हणजे अगदी बिलो पॉवर्टी लाईन, खूप गरीब असा जो समाज आहे आपला, त्याला ही काहीच परवडणार, अशा न परवडणाऱ्या ह्या फीज देऊन हे लोक कुठे जाणार? तर अशांच्या करता KN हॉस्पिटल हे इतकं मोठं काम करतायत आणि त्यामध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर वैद्य, शी इज डुईंग सो मच की गेल्या अनेक वर्षांमध्ये 12 वर्षामध्ये शस्त्रक्रिया 450 पण 1200च्या वरती हा मुलांचा आकडा आहे ज्यांना ट्रीटमेंट दिली गेलेली आहे आणि पैशाकरता कोणालाही लढवलं गेलेलं नाही। हे फार मोठं आजचा जो मेडिकल वर्ल्ड मधला एकूण सगळा भाग आपण ऐकतो, वाचतो, अनुभवतो, त्या पार्श्वभूमीवरती ऑन दॅट बॅकग्राऊंड
KM Hospital is doing fantastic job. So give a big hand for KM Hospital. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे C24 तास पुणे. शिक्रापूर परिसरामध्ये वीज महामंडळाचा मनमानी कारभार सुरू आहे. वापर जास्त नसून देखील अवास्तव बिलं येत आहेत. त्यावरती विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे या सर्व अडचणींमुळे नागरिक त्रस्त झालेत. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरामध्ये वीज मंडळाचा मनमानी कारभार सुरू आहे. यामध्ये वीज वसुली करताना बिल न भरल्यास कसलीही सूचना न देता वीज कनेक्शन बंद करून टाकण्यात येतं आणि मीटर काढून नेला जातो. यावेळी 1 मीटर काढण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ पूर्ण सप्लाय बंद करून ठेवला जातो. तसेच 2 महिन्याचे 2000च्या आतील बिल थकीत असेल तरीही मीटर काढून नेला जातो. तर काही ठिकाणी 200 स्क्वेअर फूट गाळ्यामध्ये 1 फॅन, 1 LED बल्ब, 1 कम्प्युटर आणि 1 फ्रीज असे उपकरण असून त्याचे महिन्याचं बिल 10,000 येत आहे. असे 2 महिने झालेत. मंडळाला विचारणा केली असता चुकून झालं असं प्रत्युत्तर दिलं जात आहे. तसेच शिक्रापूर येथील काही परिसरामध्ये कमी प्रमाणात विद्युत पुरवठा होतोय. त्यामुळे बऱ्याच वेळा विद्युत पुरवठा जास्त प्रमाणात येईपर्यंत वाट पाहावी लागते. कधीकधी नागरिकांना पाण्यासाठी टँकरची मागणी करावी लागते, तरी देखील विद्युत प्रवाह सुरू करण्यात येत नाही. तसेच बऱ्याच ठिकाणी विद्युत लाईनवर झाडांच्या फांद्या आल्यामुळे तसेच रस्त्यावरील लाईन प्रमाणापेक्षा खाली लोंबकळत आहेत. त्यामुळे विद्युत रोहित्रामधील फ्यूज जाण्यामुळे सप्लाय बंद होतो आणि काही ठिकाणी विद्युत रोहित्राचे फ्यूज बॉक्स कायमचे ओपन असून त्यातील फ्यूज अथवा खराब झाली असेल तर त्यामुळे येथील राहणाऱ्या लहान मुलांना त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या अडचणींमुळे नागरिक अगदी त्रस्त झालेत. वीज मंडळाच्या या गलथान कारभाराला जबाबदार कोण असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केलाय. वीज मंडळाचा हा भोंगळा कारभार इथं DP पाशी आम्ही सगळेजण जमलेलो आहोत. ही तळेगाव रोडची DP आहे, डॉक्टर मराठेंची इथली. ह्या DP मध्ये आता तुम्हाला दाखवतो कोणते याला फ्यूज नाही, डायरेक्ट तारा लावलेले आहेत, मोकळं ठेवलेलं आहे सगळं इथलं कारभार. कोणी लहान पोरं जातं, कोणी हात लावलं तर शॉक बिग बसल. ह्याच्याकरता हे लाईव्ह तुम्हाला दाखवते. सगळे फ्यूज नाही, काय नाही, कुठेच काय नाही. आणि इथं वर मेन DP आहे, DP पाशी सगळी झाडं आलेली आहेत, झाडं त्याच्यावर मग करतात. असा हा वीज मंडळाचा हा भोंगळा कारभार. आणि नुसतंच लाईट बिल वसूल करतायत. लाईट बिल नाही भरले तर मीटर काढतायत. मीटर नाही काढलं तर डायरेक्ट DP मधून काल रात्री 3 वेळा फ्यूज काढून सगळ्या गावाला अंधारात ठेवलं. तर काही तर म्हण लोक लाईट बिल भरत नाही, पण लाईट बिल जे भरत नाही त्याचं मीटर काढून न्या, ते काढून नाही न्यायचं आणि अख्ख्या गावाला अंधारात ठेवायचं DPतून फ्यूज काढून. हा कुठला नियम? म्हणजे चोर सोडून साधवलंय फाशी त्याच्याबरोबर. हा कोणी सांगितलेला नियम? यांनी मंडळाला कोण आहे का नाही विचारणारे जाप. आमचं एवढंच म्हणणं आहे की मंडळाने मंडळाचा कारभार सुधारावा, आम्हाला लाईटची सर्व्हिस चांगली द्यावा आणि आमच्याकडून जे काही लाईट बिल येणार असेल ते लाईट बिल आम्ही भरायला तयार आहे. पण असे फ्यूज काढून अख्ख्या गावाला अंधारात ठेवू नका. हा काय तुमचा मनमानी कारभार नाही. हा जो मनमानी कारभार चालला असेल तर मग हे आम्हाला लाईव्ह सगळं तुमचं दाखवायला, याचे प्रश्न उत्तर आम्हाला मीडियात न्यावं लागेल, मीडियात सांगावं लागेल. एक जणाकरता अख्खं गाव जर अंधारात ठेवत असेल तर हा महामंडळाचा कोणता कारभार आणि हा कारभाराला कोण जबाबदार आहे ह्याचं मंडळाने आम्हाला उत्तर द्यावा. आम्ही लाईट वापरली, आम्ही लाईट बिल भरायला तयार आहे, आम्हाला त्यांनी सर्व्हिस द्यावा. आणि असे जे काही फ्यूज पडलेत ओपन, हे कारभाराला जबाबदार कोण? उद्या कोण इथं लहान पोरं आले, हे झाले, धोका झाला, कोणाला काय झालं, काय करणार? तर हे कारभार मंडळाचा काय आहे तो त्यांनी आम्हाला याचं उत्तर लाईव्ह द्यावा. आणि मंडळाचे जे अधिकारी असतील त्यांच्याशी आम्ही बोलायला तयार आहे. मी स्वतः वैयक्तिक किशोर गुंदेचा इथं माझं पद्मावती कॉम्प्लेक्स आहे, तिथं 10 मीटर आहेत. मी 10 मीटरचे कंटिन्यूस बिल भरत असतो आणि मला सर्व्हिस हे वेळेवर देत नाही. पुढचं सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. पुरंदर महसूल विभागामध्ये कागदपत्रांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होतीये. कर्मचारी बेकायदेशीर एजंटच्या मार्फत कामं करतायत. पैसे दिले तर अवघ्या काही तासामध्येच कामं पूर्ण होतात. त्यामुळे या गैरव्यवस्थेमुळे सामान्य शेतकरी त्रस्त झालेत. संगणमताने इथं कामं चालतायत, याकडे शासनानं आता तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यामधील पुरंदरच्या महसूल विभागामध्ये कागदपत्रांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होतीये. इथे महसूल विभागामध्ये जमीन सातबारा तसेच अन्य कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत होते. महसूल विभागाच्या कार्यालयामध्ये कर्मचारी बेकायदेशीर एजंटच्या मार्फत हे काम करतात.
शासनाचे नियमन धोरणानुसार अर्ज केल्यापासून 7 ते 8 दिवसांमध्ये दिली जातात, परंतु हेच काम मनसोक्त पैसे दिल्यानंतर काही तासातच पूर्ण केलं जातं, असे अनेकांचे अनुभव आहेत. रेकॉर्ड रूममध्ये शासकीय नोकरीमध्ये नसलेले अनेक जण जुनी कागदपत्रे हाताळत असल्याचं समोर आलंय. या तालुक्यामधील खेडेगावामधनं आलेले सर्वसामान्य शेतकरी या गैरव्यवस्थेमुळे कंटाळले आहेत. या विभागामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे, मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. पुरंदर तालुक्यामध्ये नव्याने होणाऱ्या विमानतळामुळे जमिनींना सोन्याचं मूल्य आलंय. अनेकांनी खरेदी विक्रीवरती सपाटा लावलाय. यासाठी महसूल विभागामधनं कागदपत्रे काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. या संधीचा फायदा उठवत पुरंदर तहसीलमधनं बेकायदेशीर काही लोक कागदपत्र काढण्यासाठी एजंटची भूमिका वठवत आहेत. याबाबत विचारपूस केली असता कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. तसेच अनेक लोकांनी येथील गैरसोयी प्रसिद्ध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पुरंदर तालुक्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या जेजुरीसह सासवड या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. जमीन खरेदी विक्री करणारे एजंट तसेच काही अधिकारी हे संगणकानं कागदपत्रांची देवाणघेवाण करतायत. येथील मनमानी कारभारामुळे अनेक महिला, वयोवृद्ध तसेच गरीब शेतकऱ्यांना मोठा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान शासनानं आता तात्काळ याबाबत लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी समोर येते. मनोहर तावरे, C24 तास, पुरंदर. पारनेर शहरामध्ये शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला फलक अज्ञात इसमाने रात्री फाडलाय. या फलक फाडणाऱ्या अशा प्रवृत्तीच्या लोकांचा निषेध लंके समर्थक विजय औटी यांनी केलाय. पारनेर शहरामध्ये शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला फलक अज्ञात इसमानी रात्री 3:45 वाजता फाडलाय. निलेश लंके यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे विजय औटी हे निलेश लंके यांच्या समर्थकांनी पारनेरमध्ये लावलेला फलक फाडल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र काही वेळानं या प्रकरणावरती पडदा पडलाय. हा फलक शहरामधील लंके समर्थक विजय औटी यांनी लावला होता. फलक फाडणाऱ्या अशा प्रवृत्तींचा निषेध लंके समर्थक औटी यांनी केलाय. आमदार पुत्र अनिकेत औटी आणि निलेश लंके यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी संघर्ष सुरू होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. पारनेरमध्ये पुन्हा दडपशाही, हुकुमशाही, दहशत निर्माण झाल्यानं लंके समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. दरम्यान यावेळी निलेश लंके समर्थक विजय औटी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी विजय सदाशिव औटी, निलेश लंके साहेबांचा कट्टर समर्थक. मी गेल्या 3 दिवसापूर्वी या ठिकाणी बोर्ड लावला होता. तर बोर्ड लावल्यानंतर एका राजकीय नेत्याचा मुलगा या ठिकाणी येऊन मला नशेच्या धुंदीमध्ये म्हणतो की हा बोर्ड लावू नकोस. तर मी त्याला सांगितलं त्यावेळेस की बाबा माझं या व्यक्तीवरती प्रेम आहे, तर मी तो बोर्ड लावणारच, मला कोणी अडू शकत नाही, ही लोकशाही आहे. त्याच्यामुळं मी हा बोर्ड लावला. तर त्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत माझे मित्र सर्वजण आम्ही या ठिकाणी बसून राहिलो. त्या दिवसानंतर भीतीचं वातावरण पारनेरमध्ये निर्माण झालं आणि कालचा दिवस जातो न जातो तर काल म्हणजे आज पहाटे हा बोर्ड फाडण्यात आला. तर एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती एवढ्या वरती जातो तर हे राजकीय नेत्यांना देखवत नाही. तर त्यांना हे न देखवल्यामुळे हे तुम्हाला हे उदाहरण दिसत आहे की बुवा या सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती एवढ्या वरती जातो आणि हे राजकीय नेत्यांना बहुत देखवत नाही. तर ही फार खेदाची गोष्ट आहे की सर्वसामान्य लोकांसाठी ही फार खेदाची गोष्ट आहे की आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती एवढ्या वरती जाऊन त्याचा आपण दाखवू शकत नाही का बुवा आम्ही ह्या माणसाचे कार्यकर्ते आहेत. तर हे तुम्ही बघताय बुवा या ठिकाणी काय झालंय. तर याच्यावरती मला अजून काही बोलावंसं वाटत नाही. ही फार निंदनीय गोष्ट आहे या ठिकाणी. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. JM
डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स साई पार्क टाउनशिप उरुळी कांचन जेजुरी रोड शिंदवणे तालुका हवेली जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स मुथूट फायनान्स शेजारी पुणे सोलापूर रोड उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या निधनानं संपूर्ण सांगली जिल्ह्यावरती शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्यानं अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या आठवणी सांगताना शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि साहेबांच्या अत्यंत जवळचे मित्र पैलवान नामदेवराव मोहिते यांच्या अश्रूंचा बाण देखील फुटलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या निधनानं सांगली जिल्ह्यावरती शोककळा पसरली आहे. कदम साहेबांनी राजकारणामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना भरभरून दिलं. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये त्यांनी अनेकांना मोठी पदं दिली, मान सन्मान दिला. त्यामुळे कदम साहेबांचे लाखो चाहते आज जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहेत. कदम साहेबांनी आपल्या प्रेमळ आणि आपलेपणाच्या स्वभावामुळे जोडलेले लाखो लोक आज साहेबांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त करतायत. सांगली नजीकच्या हरिपूर गावचे नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते यांनाही साहेबांच्या आठवणी सांगताना आपले अश्रू रोखता आले नाहीत. पैलवान नामदेवराव मोहिते हे राजकारणामधील साहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मित्र होते. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नामदेवराव मोहिते यांनी साहेबांच्या आठवणी यावेळी सांगितल्यात. शिवाय साहेबांमुळे लाखो कार्यकर्ते पोरके झालेत आणि एवढ्या लवकर साहेब जातील असं वाटलं नव्हतं असं म्हणत नामदेवराव मोहिते यांच्यासारख्या पैलवानाच्या देखील अश्रूचा बाण फुटलाय. कदम साहेबांनी कार्यकर्त्यांना कधीही उपकार म्हणून मदत केली नाही. उलट कार्यकर्ता उभा राहावा आणि स्वयंभू व्हावा हा एकमेव उद्देश ठेवून कदम साहेबांनी आपल्या पदाचा वापर केला. त्यामुळे आज साहेब जरी सर्वांना सोडून गेले असले तरी साहेबांनी केलेली मदत सांगलीकर जनता कदापिही विसरू शकणार नाही. कदम साहेब एक जाणते नेते होते. एक गोरगरिबांना मदत करणारे नेते. कदम साहेबांच्या निधनामुळं सांगली जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे. म्हणतात ना, लाख मारो पण लाखाचं पैशात न जाऊ. त्यांच्या निधनानं सर्वसामान्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्याने या जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं एक मोठं नेता म्हणून एक नावलौकिक मिळवलेलं आहे. अनेक संस्था उभा करून लाखो लोकांना त्यांनी उभा केलेलं असा नेता जाणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या निधनानं आज लाखो लोक निराधार झालेले आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं वर्णन करायचं झालं तर असा नेता महाराष्ट्रात आजपर्यंत झालेला नव्हता. त्यांनी अनेक संस्था उभा करून लाखो मुलांना आज स्वतःच्या पायावर उभा केलेला आहे. अशा नेत्यानं
आज जाणं खरं म्हणजे फार मोठं नुकसान या जिल्ह्याचं नाही तर राज्याचं नुकसान झालेलं आहे. त्यांनी अगदी गरिबीतून उभा राहून फार मोठं काम या राज्यामध्ये आणि देशामध्ये केलेलं आहे. एकंदरीतच या नेत्यांचे मृत्यूचे कारण पाहिले तर त्यांनी आजारपणाकडे दुर्लक्ष केलं. जनसेवा करत असताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली नाही. मग आर पाटील असतील, मदन पाटील असतील आणि आता साहेबांचंही अकाली निधन. एकंदरीत काय वाटतंय या निधनाबद्दल? नेत्यांनी जनतेसाठी वेळ दिला मात्र आपल्या तब्येतीकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. वास्तविक त्यांनी काम करत असताना स्वतःच्या तब्येतीची काळजी कधीच घेतलेली नाही. कारण त्यांचं एकच ध्येय काम करणं आणि लोकांची सेवा करायचा एकच त्यांच्या मनामध्ये उद्देश होता आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे कधीही पाहिलं नाही. त्यामुळं अशा या नेत्यांचं अकाली निधन झालेलं आहे. जिल्हा पोरका झाला आपण म्हणतोय. राजकारणातून आपण आता आणखीन मागं गेलेलो आहोत कारण 3 नेते आपण गमावलेले आहेत जिल्ह्याचे. काय वाटतंय तर जिल्ह्याच्या राजकारणाची पुढची दिशा काय वाटते तुम्हाला? आता अचानक साहेब गेल्यामुळं जिल्हा तर पोरका झालेलाच आहे, पण त्यांनी केलेल्या कामाचं दखल घेऊन लाखो कार्यकर्त्यांनी त्यांचे काम पाहून आपणही त्यांचं केलेल्या कामाचा विसर न करता लाखो लोकांनी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांचं कार्य सतत पुढं चालू ठेवावं असं मला वाटतं. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. नांदेड जिल्ह्याच्या लोहा शहरामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण लोहा शहर झाडून स्वच्छ करून कचरा उचलणाऱ्या खऱ्या स्वच्छतादूत असणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते माऊली पाटील पवार यांनी लोहा नगरपालिका प्रांगणामध्ये या महिलांना साडी, चोळी, शाल, पुष्पहार देऊन त्यांचा गौरव केलाय. नांदेड जिल्ह्याच्या लोहा शहरामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण लोहा शहर झाडून स्वच्छ करून कचरा उचलणाऱ्या खऱ्या स्वच्छतादूत महिलांचा सत्कार करण्यात आलाय. शहरामधील सामाजिक कार्यकर्ते माऊली पाटील पवार आणि लोहा नगरपालिका प्रांगणामध्ये या महिलांना साडी, चोळी, शाल, पुष्पहार सोबत जागतिक महिला दिनानिमित्त गौरवण्यात आलंय. या कार्यक्रमामध्ये लोहा नगरपालिकेमध्ये एक हास्य मैफिल कार्यक्रमाचं पण आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये लोहा कंधार मतदारसंघाचे माजी आमदार रोहिदास चव्हाण महिला दिनानिमित्त विशेष प्रमुख उपस्थिती म्हणून लोहा शहराच्या भूमिपुत्र सौ चव्हाण मॅडम, पोलीस निरीक्षक जाधव मॅडम, लोहा शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ आशाताई चव्हाण, नगरसेवक वसंतराव पवार, पंचायत समितीचे सदस्य नवनाथ रोहिदास चव्हाण आदींसह असंख्य महिला आणि पुरुष लोहा नगरपालिका प्रांगणामध्ये उपस्थित होते. आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला बहिणींना सर्वप्रथम शुभेच्छा. आज जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं गेल्या वर्षीपासून आम्ही विविध उपक्रम राबवतो. गेल्या वर्षी प्रशासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान आम्ही छावा संघटनेच्या वतीने केला आणि ह्यावेळेस काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशानं प्रशासकीय अधिकारी असतील, राजकीय महिला असतील यांचा वेळोवेळी प्रत्येकजण सन्मान करतो. पण ज्या प्रवाहाच्या विरोधात आहेत, ज्यांना अजून महिला दिन काय आहे हे माहीत नाहीत, अशा आमच्या सफाई कामगार ज्या शहरामध्ये स्वच्छतेचे काम करतात अशा बहिणींसाठी आम्ही ह्यावेळेस साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प आज ह्या महिला दिनी आम्ही पूर्ण केला. कारण प्रत्येकाला समजा महिला असतील त्या प्रत्येकाला काही ना काही कुठं ना कुठं न्याय मिळतो, पण जे सफाई कामगार महिला आहेत त्यांना आतापर्यंत सगळ्या गोष्टीतून वंचित आहेत. त्यांना महिला दिन माहीत नाही, त्यांना कोणता कार्यक्रम माहीत नाही. ते सतत आपल्या सेवेमध्ये रुजू असतात. सकाळी उठलं तेव्हापासून संध्याकाळपर्यंत त्या सफाई करण्याचं काम करतात. आपण
एखाद्या वेळेस देखाव्यापोटी कुठंतरी उद्घाटन करते वेळेस थोडंसं 5 मिनिटं साफसफाई करतो आणि निघून जातो, पण त्या दिवसभर ह्या काम करतात आणि त्या महिलांचा सन्मान आज मला तर वाटतं महाराष्ट्रामध्ये हे पहिलं उदाहरण असेल की ज्यांनी ह्या छावा संघटनेच्या माध्यमातून हे पहिलं उदाहरण आहे ज्यांनी अशा महिलांचा सन्मान केला ज्या ह्या सगळ्या घटकापासून वंचित आहेत. अशा महिलांना मायेची ऊब म्हणजे साडी आणि चोळी देऊन आज आम्ही सर्वांनी त्या सन्मान केलेला आहे. आणि इथून पुढं छावा संघटनेच्या माध्यमातून लोहा शहरामध्ये हेच नाही तर वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करणार आहोत. कारण छावा संघटना ही सामाजिक संघटना आहे. राजकीय पक्षाचे आम्हाला काही देणं नाही, पण समाजाचं जे जे काम असेल ते काम करण्याचं आमचं ध्येय आहे. त्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत बरेचसे कार्यक्रम या लोहा शहरामध्ये संपन्न केलेले आहेत आणि यापुढेही आम्ही समाजाला बांधील आहोत. सामाजिक दृष्टिकोनातून जे आमच्या हाताने घडता येईल, जे आमच्या हाताने घडेल ते आम्ही समाजाला देण्याचे नक्कीच प्रयत्न करू. लोहा शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये असे उपक्रम नवीन उपक्रम तुम्ही करत असतात आणि चर्चेमध्ये राहतात. कुठून तुम्हाला हे सुचवतं असे उपक्रम करण्यास? मी कोणाच्या सांगण्यानुसार किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार कोणता कार्यक्रम घेत नाही. माझ्या मनाला पटतंय, माझ्या मनाला जे पटतंय तेच करतो आणि एक वेगळं करण्याचे माझं ध्येय असतं. कारण प्रत्येक कॉपी टू पेस्ट हा माझा हेतू नसतो, तर काहीतरी वेगळं करून एक वेगळी दिशा, एक वेगळा मार्ग समाजापुढे देण्याचा आणि आपण करत असलेल्या कार्यक्रमाचा वंचितांना न्याय मिळेल किंवा शेवटच्या टप्प्यापर्यंत, समाजाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल, हा आमचा हेतू असतो. आणि त्याच उदार हेतूने आम्ही प्रत्येक कार्यक्रम ह्या प्रत्येक नवीन ऊर्जा घेऊन किंवा प्रत्येक कार्यक्रम हा वेगळा असतो, त्याला आतापर्यंत झालेला नसतो, असा हा कार्यक्रम प्रत्येक वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचा आम्ही हा प्रयत्न करत असतो. सतत तुम्ही असे कार्यक्रम घेऊन चर्चेमध्ये राहता, काय भेटतं तुम्हाला असे करून? भेटण्याचं एक समाधान असतं. कारण राजकीय पक्षांना काही करायचं म्हणलं तर मतापोटी ते करतात, पण आम्हाला करायचं म्हणलं तर आम्हाला एक समाधान भेटतं. कारण सामाजिक काम करते वेळेस काही भेटत नाही, तर एक समाधान भेटतं आणि ते समाधान कितीही पैशानं तुम्ही जर विकत घेतो म्हटलं तर ते विकत घेता येत नाही. ते समाधान आज आम्हाला भेटतं. सामाजिक काम केल्यामुळे जे समाधान भेटतं ते समाधान पैशामध्ये किंवा कशामध्ये तोलता येत नाही. मजर शेख, सी24 तास, नांदेड. बुलढाणा जिल्ह्यामधील नांदुरा तालुक्यातील बेलुरा येथील महिला सरपंचाच्या पतीनं पत्नीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून गावामधील सुस्थितीमध्ये असलेली इमारत कुठलीही शासकीय परवानगी न घेता पाडली आहे. या संदर्भात ग्रामपंचायतचे सदस्य विनोद घाणोकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील नांदुरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बेलुरा या गावामधील महिला सरपंचांचे पती यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत गावामधील असलेली इमारत पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गेल्या 20 वर्षांपूर्वी शासनाकडनं बेलुरा या गावामध्ये ही इमारत बांधण्यात आली होती आणि ती इमारत चांगल्या स्थितीमध्ये असताना देखील महिला सरपंचांचे पती विनोद मेहंगे यांच्या सांगण्यावरनं ती पाडण्यात आली आहे. ही इमारत पाडण्यासाठी शासनाकडनं परवानगी घेणं गरजेचं होतं, मात्र कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना सुद्धा ही इमारत या सरपंचांच्या पतींनी पाडली आहे. त्यामुळे महिला सरपंचांचे पती आपल्या पत्नीच्या अधिकाराचा दुरुपयोग करतायत. याबाबत ग्रामपंचायत सदस्य विनोद घाणोकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यामध्ये संबंधांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारकर्त्यानं केली आहे. मी विष्णू ज्ञानदेव घाणोकर, बेलुरा येथील ग्रामस्थ. आमच्या गावामध्ये 20-25 वर्षाच्या अगोदर जी शासनामार्फत एक इमारत बांधली होती करमणूक केंद्र म्हणून, ती शासनाची इमारत सरपंचपती विनोद मेहंगे यांच्या सांगण्यावरून पाडण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य विनोद पांडुरंग घाणोकर यांनी पंचायत समितीकडे गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता. मी विनोद पांडुरंग घाणोकर, ग्रामपंचायत सदस्य बेलुरा. 15-20 वर्षाअगोदर आमच्या गावामध्ये करमणूक चेतना केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. दिनांक 28 ते सुस्थितीत होतं. दिनांक 28/2च्या मासिक सभेमध्ये सरपंचांनी येणाऱ्या विषयामध्ये करमणूक केंद्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता, पण सदरून प्रस्तावाला बहुमत झाले नाही. तरीसुद्धा सरपंचांनी सदरून बांधकामाला सुरुवात केली आणि करमणूक केंद्राची पाडझड केली. त्याबद्दल मी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारसुद्धा केलेली आहे. तरी संबंधितावर कारवाई करण्यात यावी. शिवाजी मामणकर, सी24 तास, बुलढाणा.
वाढतं प्रदूषण आणि पेट्रोल डिझेलचे वाढते दर यामुळे सर्वच जण हैराण झालेत. मात्र आता इतर वाहनांच्या वेगाशी बरोबरी करणारी इलेक्ट्रिकल सायकल मार्केटमध्ये दाखल झाली आहे. प्रदूषण मुक्त असणारी ही हुल्लीकलची ई सायकल आता पुणेकरांसाठी औत्सुक्याचा विषय ठरली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येला आळा बसावा अशी मागणी सर्वच स्तरांमधून होतीये. सायकलचा वापर वाढावा असा सूरही आवळला जातोय. पण वाहनांच्या वेगाशी बरोबरी करणारी इलेक्ट्रिक सायकल सध्या आता बाजारामध्ये उपलब्ध झाली आहे. पुण्यामधील सायकलस्वार विलास येवले यांना असणाऱ्या सायकलच्या छंदामुळे अनेक दिवसांनी त्यांनी इलेक्ट्रिक सायकल हुल्लीकल ई सायकल खरेदी केली आहे. आपल्या लाडक्या मुलासाठी अतिशय उपयुक्त ठरणारी ही सायकल आहे आणि कुठल्याही प्रकारे न दमता आपल्या सोयीनुसार हिचा वापर करता येऊ शकतो असं ते म्हणालेत. मी सायकल म्हणजे इम्पोर्ट करणार होतो, पण इम्पोर्ट करण्याच्या पाठीमागे पण तिचं जर तिला काही बिघाड आला तर तिला रिपेअर करायचं खूप अवघड होतं. पण इथं पण 2-3 ठिकाणी बऱ्याचशा सायकल आम्ही पाहिलं तर तिकडं मग बरं, पण प्रत्येक सायकलमध्ये वेगवेगळे फंक्शन होते. पण ह्या सायकलमध्ये ऑल इन वन फंक्शन आहे. ती बॅटरीवर पण चालते, पॅन्डलवर पण चालते. आणि एक एक्स्ट्रा व्हर्जन म्हणजे याच्यासाठी खास एक पुशअप सेक्शन आहे. एक पॅन्डल मारलं तर ती 10 पॅन्डलची ताकद तिच्यामध्ये येते आणि तुम्हाला ती इझिली सायकल आरामशी चालली जाते. बाहेरगावापेक्षा ही सायकल आपल्या इथं पुण्यातच मिळाली, त्याचा खूप आनंद झाला. आणि सायकल आपलं आणि इथं सर्व्हिस स्टेशन पण आपलं इथं सिंहगड रोडलाच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. मुलगा वापर सायकल क्लासला, त्यासाठी खास क्लासला घेते सायकल, कारण माझा जवळजवळ 3 तास वेळ तर त्याला नेण्यामध्ये जायचा, त्याच्यामुळे त्याला सायकल येत होती. पण भीती वाटत खूप ट्रॅफिकमध्ये पॅन्डल मारा दम लागतो का, माणूस सायकल चालवणार का गर्दीकडे बघत बघा. आपण तिथं फक्त ॲक्सिडेंट फक्त वाढवतो आणि आरामशी सायकलमध्ये पोचले फोन पण करतो की ना पोचले म्हणून. आता काय फोन करत नाही, कारण आता भीती नाही काही. ते खूप सेक्शन सोपं आहे. उलट आहे. आम्हाला पहिला वाटतं की सायकल चार्ज करायची, म्हणजे सायकल घरात घेऊन जायची आणि मग ते चार्जिंग लावायची. ही फक्त साधी सिंपल बॅटरी मागे काढता येते आणि आपण जसं मोबाईल करतो तसं तर मोबाईल चार्ज केल्यासारखं ती बॅटरी फक्त 1-1.5 तास फक्त चार्ज करायची. 1 तासच्या वरती होत नाही आणि 1 तासामध्ये कमीत कमी 25 किलोमीटर सायकल चालते. माझं नाव मानस विलास येवले. ही सायकल मला खूप आवडली. बॅटरीवरची सायकल आहे. ह्याचे वापर स्टार्टरने होता, हॉर्न आलाय, लाईट पण आहे. क्लासला आणि बाहेर जाताना वापरतो ही सायकल. ते खासियत की आपण एक पॅन्डल मारला ना, एक पुढच्या चौकात जाऊ शकतो आपण, तशी वस्ती ह्याच्यामध्ये. आणि जर ह्याच्यामध्ये इंडिकेटर सारखे जर एक वर ठेवलं तर आपण एक पॅन्डल मारलं ना, तिथं पुढच्या चौकात जाऊ शकतो. 2 वर ठेवलं तर आपली नॉर्मल सायकल चालते. जर 3 वर ठेवली ना तर बॅटरी ॲक्सिलेटर चालते सायकल. वापरतोय आणि आलं मला सायकल. आणि संध्याकाळ कधी दुपारी असं असतं क्लास. सायकल जाऊ शकते. 25 किलोमीटर लागते. 1-1.5 तास लागतात चार्जिंग करायला. ही सायकल कोणालाही वापरता येण्यासारखी आहे. एकदा चार्ज केल्यानंतर दिवसभरामधील सर्व कामे देखील आपल्याला करता येऊ शकतात. त्यामुळे स्वस्तात मस्त आणि प्रदूषण मुक्त अशी ही ई सायकल पुणेकरांना नक्कीच आवडेल असं म्हणण्यास हरकत नाही. अमोल उदमलेसह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध.
साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. जिल्ह्यामध्ये आर्थिकदृष्ट्या अग्रगण्य असणाऱ्या प्रेरणा मल्टीस्टेट आणि साईआदर्श मल्टीस्टेट यांच्या शाखेला केंद्रीय निबंधक डॉक्टर सय्यद हसन अब्बास यांनी नुकतीच स्नेहभेट दिली आहे. ग्रामीण भागामधील अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये या पतसंस्थेचा मोठा वाटा आहे आणि सामान्यांचा आधार बनत अर्थकारण कसं करावं हे या संस्थेनं दाखवून दिलंय, असे गौरवोद्गार या प्रसंगी श्री अब्बास यांनी काढलेत. आर्थिक शिस्तीमुळे जनसामान्यांचा आधार बनलेल्या पतसंस्थेचा त्यांच्या कामांमुळे सर्वत्र नावलौकिक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय निबंधक डॉक्टर श्री सय्यद हसन अब्बास यांनी केले. राहुरी तालुक्यातील प्रेरणा मल्टीस्टेट आणि साई आदर्श मल्टीस्टेटला दिलेल्या भेटीप्रसंगी श्री अब्बास हे बोलत होते. ग्रामीण भागामधील अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये पतसंस्थेचा मोठा वाटा आहे. सहकारामध्ये अशा संस्था कार्यरत राहिल्यास सहकार आणखी उच्च स्तरावरती जाईल, असंही ते म्हणालेत. यावेळी प्रेरणा मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन सुरेशराव वाबळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, साई आदर्शचे संचालक डॉक्टर विलास पाटील, विष्णू गीते, किशोर थोरात, अविनाश साबरे, बाळासाहेब तांबे, मॅनेजर सचिन खडके यांच्यासह संस्थेचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कोपरगाव आणि शिर्डी येथील भावसार समाजाच्या वतीनं कोपरगाव शहरामधील साईलक्ष्मी नगर इथे हिंगलाज माता मंदिर बांधण्यात आलंय. या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. कोपरगाव आणि शिर्डी येथील भावसार समाजाच्या वतीनं कोपरगाव शहरामधील साईलक्ष्मी नगर इथे हिंगलाज माता मंदिर बांधण्यात आलंय. या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. कोपरगाव तालुक्यातील हिंगलाज मातेचं मंदिर नसल्यामुळे भावसार समाज बांधवांच्या वतीनं पुढाकार घेऊन या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. हिंगलाज माता मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी 9 मार्च ते 12 मार्च असे 4 दिवस मूर्ती आणि कलश मिरवणूक, होम हवन, कलश आणि मूर्ती प्रतिष्ठापना, महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सोमवारी 12 मार्च रोजी परमपूज्य राघवेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते इथे विधी होणार आहेत. दरम्यान सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय. समाजाची कुलदैवत श्री हिंगलाज माता तिचा कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव भावसार समाजाच्या वतीने मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व कलशारोहण सोहळा कोपरगावच्या पुण्यनगरीमध्ये आजपासून 4 दिवस संपन्न होत आहे. कोपरगाव ही अनेक साधू संतांची व देवदेवतांच्या वास्तव्याने पुनीत झालेली पुण्यभूमी आहे. या कोपरगाव शहरामध्ये या पुण्यनगरीमध्ये भावसार आम्हा भावसारांची मनापासूनची इच्छा होती. आज आमची स्वप्नपूर्ती होत आहे. आज हिंगलाज मातेच्या मूर्तीची भव्य मिरवणूक कोपरगाव शहरातून चालू आहे. 4 दिवस हा सोहळा चालणार आहे. उद्या आणि परवा 2 दिवस होम हवनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दिनांक 12 रोजी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भावसार समाजाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे परमपूज्य 108 श्री श्री 108 गुंडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे। त्यांच्यासोबतच परमपूज्य रमेशगिरी महाराज, ओंकारेश्वर स्थित रामेश्वर महाराज, कडकनाथ महाराज, परमपूज्य अरविंद महाराज आदी संत महंत उपस्थित राहणार आहेत। 4 दिवस अन्नदान होणार आहे। शेवटच्या दिवशी मुख्य सोहळा होणार आहे। कलशारोहण सोहळ्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ व स्वागत समारंभ होणार आहे। त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। कोपरगाव भावसार समाजाचा अध्यक्ष या नात्यानं मी संजय भावसार आपणा सर्वांना विनंती करतो की आपण कृपया 12 तारखेच्या या धार्मिक सोहळ्यासाठी आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती। योगेश डोके, सी 24 तास, कोपरगाव। माजी मंत्री पतंगराव कदम यांच्यावरती सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जाते। अनेकांनी यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम यांना सर्व स्तरांमधून श्रद्धांजली वाहिली जाते। सांगली जिल्ह्यामध्ये देखील काँग्रेसकडून आणि महापालिकेकडून दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। यावेळी अनेकांनी दिवंगत नेते पतंगराव कदम यांना आदरांजली वाहताना त्यांच्या आठवणींना मार्ग मोकळा करून दिला। तसेच साहेब मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत अशी खंत देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। राज्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व शिक्षण महर्षी आदरणीय कदम साहेबांचं काल रात्री 10 वाजता निधन झालं। खऱ्या अर्थानं वसंतदादांच्या नंतर जिल्ह्यामध्ये आदरणीय कदम साहेबांची फार मोठी ताकद होती आणि त्यांचं काम चांगलं होतं। आमचे नेते डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या जाण्यानं एकूणच सर्वच क्षेत्रातील काल झंझावत थांबला। आम्ही पोरके झालो, तमाम सांगली जिल्हा पोरका झालेला आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांनी खूप प्रेम केलं, सतत जनतेच्या हितासाठी त्यांनी शेवटपर्यंत झटलं। आपला एकीकडे आजार लपवला, परंतु हा आजार लपवत असताना त्यांनी सदैव जनतेची आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची काळजी व्हायची। आम्हा सर्वांना एकच खंत आहे की ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना आम्हाला पावायचे होते, परंतु तो दिवस आला नाही। परंतु आमच्या सर्वांच्या मनामध्ये, त्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, जनतेच्या मनामध्ये ते कायमच एक मुख्यमंत्री रूपानं आम्ही त्यांच्याकडे पाहत आलो, कारण त्यांच्या कामाचं झंझावत आणि त्यांचं एक गतिमान जे नेतृत्व होतं, एक दुर्दम आत्मविश्वास होता, तो एक वाखाण्याजोगा होता। आणि म्हणूनच आम्हाला वाटत होतं की ह्या गंभीर आजारामधनं साहेब बाहेर पडतील, पुन्हा आमच्यामध्ये येतील, परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही। आम्ही सर्वजण पोरके झालेलो आहोत। काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आणि मी गुलाबराव पाटील शिक्षण संकुलाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। माझी वैयक्तिक देखील हानी झाली आणि असा नेता पुन्हा होणे नाही असं हे कदम साहेब नेतृत्व। दरम्यान महापालिकेमध्येही पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पतंगराव कदम यांचं पार्थिव दुपारनंतर त्यांच्या सोनसळ या गावी आणण्यात आलं। त्यानंतर कदम यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढून वांगी येथील सोना हिरा कारखान्याच्या कार्यस्थळावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। यासाठी कारखाना स्थळावरती तयारीला वेग आलाय। गणेश चव्हाण, सी 24 तास, सांगली। पाथर्डी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकास कामे होत नाहीयेत याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक चांद मणियार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांच्या दालनास कुलूप ठोकून आंदोलन केलं। यावेळी नगराध्यक्ष गर्जे आणि मणियार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर त्यांनी नगराध्यक्षांच्या दालनामध्ये बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केलं। दरम्यान नगराध्यक्षांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। पाथर्डीमध्ये नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील विकास कामे होत नसल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक चांद मणियार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांच्या दालनास कुलूप ठोकून आंदोलन केले। संबंधित कामांना मंजुरी मिळूनही केवळ स्टंटबाजीसाठी आंदोलन केलं जात असल्याच्या आरोपावरून नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे आणि चांद मणियार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे। 14 महिन्यांपासून प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकास कामे व्हावीत या मागणीसाठी मी आणि माझी पत्नी नगरसेविका आशिया चांद मणियार वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करतोय।
आम्ही पालिकेमध्ये आंदोलन करत असताना नगराध्यक्षांनी अरेरावीची भाषा केली आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही यापुढेही आंदोलन करणार असं यावेळी नगरसेवक चांद मणियार यांनी सांगितलंय. आम्ही पाथरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला दालनाला कुलूप ठोकून आंदोलन केलं. गेल्या 14 महिन्यापासून माझी पत्नी नगरसेविका आशिया चांद मणियार व मी आम्ही आमच्या नावाने पत्रव्यवहार पालिकेबरोबर करीत होतो. वार्ड नंबर 7मध्ये बऱ्याच वर्षापासून कामं रखडलेली आहेत. त्या संदर्भात गेल्या 14 महिन्यापासून वारंवार आमचा पाठपुरवठा चालू आहे. आज आम्ही पत्र दिल्याप्रमाणे कार्यकर्त्यासह नगरपालिकेत गेलो असता नगराध्यक्षांनी दहशत निर्माण केली व कार्यवरती आले. सत्ता फार काळ नसती, सत्ता येते व जाती. लोकांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे यासाठी आम्ही इथून पुढे पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार. शाब्दिक चकमकीनंतर चांद मणियार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांच्या दालनासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन केलं. नगराध्यक्षांनी लेखी आश्वासन दिल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. आमच्याकडनं सकारात्मकपणे विकास कामांकडे पाहिलं जात असताना त्यांच्यावर फक्त राजकारण करून दिशाभूल करण्याचं काम मणियार यांच्याकडनं होत आहे. हे निषेधार्थ आहे अशी भावना यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी व्यक्त केली आहे. 8 दिवसापूर्वीच आलिया चांद मणियार यांचं पत्र प्राप्त झालं होतं, परंतु मागेही त्यांनी असंच एकदा पत्र देऊन बैठा सत्याग्रह केला होता. प्रथमतः निदर्शनास आणू इच्छितो की पत्र सन्माननीय नगरसेविकेच्या नावाने द्यायचं आणि त्यांची कुठलीही उपस्थिती नसताना स्वतः त्यांचे पती इथे येऊन आणि काही तरुण मुलांना घेऊन पालिकेमध्ये धिंगाणा घालवायचा ही 4-5वी वेळ होती. आणि याच्या अगोदर 14व्या वित्त आयोगातून कामं घेण्यात आलेली आहेत. तसेच अजंठा क्रांती चौक ते चिंचपूर रोडपर्यंतचा रस्ता विशेष स्थानातून प्रस्तावित करण्यात आलेला आहे. ही सर्व कामे मार्गी लागत असतानाही याची कल्पनाही त्यांना होती. तरीही केवळ पब्लिसिटीमुळे किंवा स्टंटबाजीचा हा प्रकार आहे. परंतु म्हणजे खेदाची बाब आहे की आमच्याकडून एक सकारात्मकपणे कामाकडे बघितलं जात असताना त्याच्यावर फक्त राजकारण करून कुठलं तरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न समोरून केला जातोय, हे मात्र निषेधार्थ आहे. यावेळी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक प्रसाद आव्हाड, रमेश हंडाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे यांनी आंदोलक आणि पालिका प्रशासनाची पदाधिकाऱ्यांसह संयुक्त चर्चा घडवून आणली आहे. आंदोलनामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे अजित चौनापुरे, शुभम आंधळे, नितीन पवार, फिरोज शेख, महेश आरक, प्रसाद बडे, निलेश राजपूत, धीरज माणकर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पीपल हेल्पलाईनच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करून दिल्ली गेट इथे सत्याग्रही स्वराज्य सैनिकांची नोंदणी करण्यात आली आहे. हे स्वराज्य सैनिक लोकपाल कायदा आणि देशामधील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत 23 मार्च रोजी दिल्ली इथे होणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.
पीपल हेल्पलाईनच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करून दिल्ली गेट इथे सत्याग्रही स्वराज्य सैनिकांची नोंदणी करण्यात आली आहे। हे स्वराज्य सैनिक लोकपाल कायदा आणि देशामधील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत 23 मार्च रोजी दिल्ली इथे होणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत, तर गाव पातळीवरती आंदोलन करून त्यांना पाठिंबा दर्शवणार आहेत। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेले आंदोलन हे लोकशाहीला पूरक आहे। लोकपाल कायद्यासाठी सातत्यानं चालू असलेल्या लढ्याला सन 2013 साली यश आलं, मात्र मोदी सरकारनं भ्रष्टाचार संपवण्यासाठी कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना न करता देशामध्ये लोकपाल गठीत होऊ दिलं नाही। पीपल हेल्पलाईनच्या वतीनं लोकपाल कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची वारंवार मागणी करण्यात आली। यासाठी नो लोकपाल नो मोदी हे आंदोलन देखील करण्यात आलं। देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलंय। देश स्वातंत्र्य झाला असला तरी सर्वसामान्य नागरिकांना याची फळे मिळाली नाहीयेत। सध्या इंग्रज राजवटीपेक्षा जास्त शोषण सर्वसामान्य नागरिकांचं सुरू आहे। या शोषणाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सत्याग्रही स्वराज्य सैनिकांची फळी उभारली जाते असं गवळी यांनी म्हटलंय। या चळवळीसाठी ॲडव्होकेट कारभारी गवळी, कॉम्रेड बाबा आरगडे, अरशद शेख, कॉम्रेड मेहबूब सय्यद, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, अंबिका नागुल, सखुबाई बोरगे, हिराबाई ग्यानप्पा आदी उपस्थित होते। लोकपालाचा कायदा येऊन आज 3.5 वर्ष झालेले आहेत, पण या लोकपालाच्या अद्यापर्यंत नियुक्ती झालेली नाही, लोकपाल कायद्याची अंमलबजावणी झाली नाही। प्रत्येक राज्याने लोकायुक्ताचा कायदा करावा आणि लोकायुक्ताची नियुक्ती करावी अशा पद्धतीचं लोकपालच्या या विधेयकामध्ये बिलामध्ये तरतूद आहे। अनेक राज्यामध्ये या कायद्याची अजूनही अंमलबजावणी सुरू झालेली नाही। 3.5 वर्ष अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली सातत्यानं मोदींना पत्रव्यवहार केला, या सरकारनं या कायद्याची अंमलबजावणी करावी म्हणून पाठपुरावा केला, पण अद्यापर्यंत शासनाने कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे नाईलाजानं 23 मार्च शहीद दिन ज्येष्ठ क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या शहादत दिवशी दिल्ली येथे मान्य अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन सुरू होणार आहे। बेमुदत सत्याग्रह आंदोलन दिल्लीला सुरू होणार आहे। त्याच्या जनजागृतीचा भाग म्हणून आज या ठिकाणी सत्याग्रहांच्या नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे। ज्या सत्याग्रहींना दिल्लीमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांची नोंदणी या ठिकाणी करण्यात येत आहे। ज्यांना दिल्लीला येणं शक्य नाही त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये तहसील कार्यालयापुढे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करावे व लोकपाल आणि लोकायुक्ताचा सक्षम कायदा त्याची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं जनतेचा दबाव वाढवावा असं हे जनजागृतीचा उद्देश या ठिकाणी ठेवून एक कार्यक्रम चालू आहे। शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर। सणसवाडी इथे राधे मशिनिंग प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त येथील कर्मचाऱ्यांचा महिला आणि कुटुंबियांसाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्वांना गुलाब पुष्प आणि अल्पोपहार देण्यात आला, तर काही महिलांना सन्मानित देखील करण्यात आलं। सणसवाडी इथे राधे मशिनिंग प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरीमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी कर्मचाऱ्यांच्या महिला आणि कुटुंबियांसाठी महिला दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात या वर्षीपासून श्री धनंजय भार्गव यांच्या प्रयत्नांमधून करण्यात आली आहे। यावेळी फॅक्टरीमध्ये सर्व कामगारांच्या फॅमिलीमधील महिलांना कार्यक्रमासाठी बोलावून त्यांना गुलाब पुष्प आणि अल्पोपहार देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर काही महिलांना सन्मानित करण्यात आलं। महिला दिनानिमित्त सौ पल्लवी अनिल साठे यांनी सर्व महिलांना आरोग्यविषयी माहिती देऊन आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आरोग्यविषयी घ्यावयाची काळजी आणि त्याविषयी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास सौ शुभांगी भार्गव मॅडम, श्री धनंजय भार्गव आणि संतोष जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सौ स्वाती नवनाथ वाळके यांनी आपलं मनोगत सर्व परिवाराच्या वतीनं व्यक्त केलंय। आज राधे मशिनिंग लिमिटेड कंपनीमध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे। या ठिकाणी अनिल साठे आणि भार्गव साहेबांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या लेडीजला एकत्रित करून त्यांना त्यांच्या आरोग्याच्या विषयी माहिती द्यावी, माहिती मिळावी किंवा आपल्या एक फॅमिली मेंबर म्हणून आपण काय त्यांची काळजी घेऊ शकतो म्हणून त्यासाठी त्यांनी आज आम्हाला इथे आमंत्रित केलेलं होतं। आम्ही आमच्या ग्रुपतर्फे पॅडमॅननी ज्याप्रमाणे सगळ्या लोकांना जी माहिती दिलेली आहे ती माहिती आम्ही लेडीजला एका जागतिक लेवलपर्यंत पोहोचावी म्हणून प्रयत्न करत आहोत। जी सगळ्या लेडीज जो आज आपण
सॅनिटरी नॅपकिन्स यूज करतो आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये प्लास्टिकचं प्रमाण असल्यामुळे लेडीजच्या आरोग्याला एक प्रॉब्लेम झालेला आहे. त्याचप्रमाणे कचऱ्याची समस्या आज आपल्या सगळ्या लोकांच्या समोर भेडसावत आहे. तर त्या विषयाला कुठेतरी आळा बसावा आणि आपल्या सगळ्या महिलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आम्ही या कॉटन पॅडचा प्रचार प्रसार करत आहोत. सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. 435 कर्णबधीर मुलांचा बिग इयर्सच्या मदतीने आवाजाच्या जगामध्ये प्रवेश. ज्येष्ठ काँग्रेसचे नेते डॉक्टर पतंगराव कदम यांच्या निधनानं सांगली शहरावरती पसरली आहे शोककळा. सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण. केंद्रीय निबंधक डॉक्टर अब्बास यांनी नुकतीच दिली आहे प्रेरणा मल्टीस्टेट आणि सायादर्श मल्टीस्टेट या शाखेस भेट. आणि पीपल हेल्पलाईनच्या वतीने दिल्ली गेट इथे सत्याग्रही स्वराज्य सैनिकांची नोंदणी. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरू. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त.